हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. खिचडी बघून तोंडाला पाणी आलं ना? तर आज आपण बनवणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडती कढी आणि खिचडी. तर त्यासाठी मी इथे बटाटे, कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, टमाटे आणि लसूण घेतले आहे. तर आपण इथे खिचडीला फोडणी देऊन घेऊया. मी तेलात जिरे टाकले. आता लसूण टाकते, कढीपत्ता, शेंगदाणे थोडंसं व्यवस्थित कलसून घेऊ आपण त्यांना. नंतर आपण तिथे कांदे टाकूयात. कांदे पण लालसर होईपर्यंत आपण कलसून घेऊयात. तर आपले इथे कांदे लालसर झाले तर आपण यात आता बटाटे टाकूयात. बटाटे पण थोडे व्यवस्थित कलसून घेऊ. आणि मग इथे टमाटे टाकूयात. टमाटे पटकन शिजतात त्यामुळे ते सगळ्यात शेवटी टाकते मी. थोडी कोथिंबीर टाकू आणि परत व्यवस्थित कलसून घेऊ. आता आपला मसाला व्यवस्थित कलसून झाला आहे. त्यात आपण मसाले टाकूया. मी 2 चम्मच काळा मसाला घेतला आहे, 2 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच हळद घेतली आहे. तर आपण मसाले टाकून परत व्यवस्थित कलसून घेऊयात. आता मसाला पण व्यवस्थित कलसून झाला आहे. मी तेजपान पण टाकलं आहे, माझ्या लक्षात नाही दाखवायचं. आता आपण पाणी टाकून घेऊया आणि पाणीला उकळी येईपर्यंत आपण इथे तांदूळ धुवून घेऊ. मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण तांदूळ घेऊ शकतात. आणि मी मसूर आणि तुरीची डाळ एकत्र घेतली आहे. तर मीठ टाकून घेऊया. आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी आली आहे आणि कलर पण खूप छान दिसतोय. तर आता त्यात आपले धुतलेले तांदूळ आपण टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ परत. आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊ. आता कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे कढी बनवून घेऊ. तर कढीसाठी मी इथे ताक घेतलं आहे, बेसन पीठ घेतलं आहे, पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि ते आता ताकमध्ये मिक्स करून घेऊया. कढीसाठी मी इथे तेलात मोहरी टाकली. मोहरी तडतडली तर त्यात जिरे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला आहे. कढीपत्ता, हिंग खरं तर आधीच टाकायचा असतो, माझ्या लक्षात नाही म्हणून मी आता टाकला. हळद. तोपर्यंत आपली शिट्टी पण होते. आता त्यात आपण आपली ताक टाकून घेऊया. कढी व्यवस्थित शिजली आहे तर मी आता त्यात मीठ टाकून घेते. मी मीठ कढी शिजल्यानंतरच टाकते, कारण आधी टाकलं तर मग कढी व्यवस्थित शिजत पण नाही आणि सारखी चाळून राहायला लागते. तर आता आपली खिचडी पण झाली आहे. वाव, किती छान कलर आला आहे आणि वास पण खूप मस्त येतोय. तर आपण ते आता एका ताटात वाढून घेऊ. कढी पण एका वाटीत वाढून घेऊया. आणि आता आपण मस्तपैकी तूप टाकून घेऊ आणि कढी, खिचडी आणि पापड, लोणचं मस्तपैकी एन्जॉय करूयात. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत हा मेनू एन्जॉय करा. खरं तर तुम्ही सगळेच करत असाल. खिचडीचं काय असतं ना, खिचडीची प्रोसेस एकच असते, पण सगळ्यांच्या हाताची खिचडी वेगळी लागते. त्यामुळे आपल्याला नेहमी दुसऱ्यांच्याच हाताची खिचडी आवडते. तर तुम्ही पण आज रात्री मेनू नक्की ट्राय करा खिचडीचा आणि एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.